बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची अपडेट भोंदू खरात संदर्भातली। भोंदू खरातचा परदेशात पलायनाचा प्लॅन होता। खरात प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येतोय। अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून खरातचे संशयास्पद व्यवहार झालेत। 3 महिन्यात बेनामी खात्यातून 52 कोटी रुपये काढले। कोपरगावच्या समता पतसंस्थेत 65 बनावट खाती उघडली। बनावट खात्यांमध्ये 4 दिवसात 200हून अधिक व्यवहार केले। केंद्रीय यंत्रणांकडून खातेदारांची चौकशी सध्या घेतली जाते। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, भोंदू खरातचा परदेशात पलायनाचा प्लॅन होता, मात्र त्याच्या अटकेमुळे हा सगळा प्लॅन फसलाय, काय अधिक माहिती? अर्पिता, अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत झालेले आहेत। आता अशोक खरात जो आहे तो सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे। सिन्नरमध्ये एका आर्थिक फसवणूक संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या संदर्भात अशोक खरात आता सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आज जर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली तर ईडीने सुद्धा अशोक खरातचा ताबा घेईल अशा पद्धतीचं माहिती जी आहे ते सूत्रांकडून मिळते। पण अटकेच्या आधी अशोक खरातने अनेक बनावट खाती जे उघडलेली होती आणि या खात्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केलेले आहेत अशा पद्धतीचा धक्कादायक खुलासा जो आहे तो चौकशीमध्ये समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। जवळपास 2-3 महिन्यामध्ये अनेक बनावट ज्या खात्या होत्या वेगवेगळ्या पतसंस्थेमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती अशोक खरातने खाते उघडलेले होते आणि त्याचा ऑपरेटिंग जो आहे तो स्वतः अशोक खरात करायचा। अशा खात्यांमधून 52 कोटी रुपये अशोक खरातने काढलेले आहेत अशा पद्धतीचा धक्कादायक खुलासा जो आहे तो आता तपासामध्ये समोर आल्याचं बघायला मिळतोय। हे सगळे पैसे काढून तो परदेशामध्ये जाण्याच्या प्लॅन मध्ये होता किंवा अशा पद्धतीचा प्लॅन आखलेला होता अशाही पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळतोय। आता या सगळ्या प्रकरणाचा जो एकूणच तपास आहे तो एसआयटी असेल, पोलीस असेल किंवा ईडी असेल अशा वेगवेगळ्या यंत्रणांकडून केला जातोय। अनेक लोकांच्या नावावरती म्हणजे सर्वसामान्य लोक तरी आहेत पण व्हीआयपी लोकांच्या नावावरती सुद्धा जे अशोक खरातने बनावट खाते हे उघडून हे संपूर्णपणे व्यवहार केलेला आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आता चौकशी केली जातोय आणि आज अशोक खरातचा जे आहे एकूणच ताबा जे ईडी घेऊ शकतं अशा पद्धतीचं माहिती सूत्रांकडून मिळतं। निश्चित किरण, तुम्ही असे जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।